हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा सेकंड लेसन क्वाड्रॅटिक इक्वेशनमधील प्रॅक्टिस सेट 2.5 पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला जे टेक्स्टबुकमध्ये लेटेस्ट रिमेंबर दिलेलं आहे ते प्रथम आपण पाहू आणि मग प्रॅक्टिस सेट सॉल्व करू. पहा काय दिलेलं आहे तुम्हाला लेटेस्ट रिमेंबरमध्ये. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0. काय सांगितलेलं आहे, ax² + bx + c या क्वाड्रॅटिक इक्वेशनची जर अल्फा आणि बीटा ही रूट्स असतील तर अल्फा = काय येईल पहा, -b + √b² - 4ac / 2a अँड बीटा = फक्त येथे काय प्लस साईन आहे ते काय होईल, येथे मायनस होईल. बीटा = -b - √b² - 4ac / 2a. फक्त येथे काय होईल, साईन चेंज होईल. येथे प्लस आहे, येथे मायनस होईल. सेकंड बघा, अल्फा + बीटा = -b/a. आपल्याला जर अल्फा + बीटाची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण -b/a हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. अँड अल्फा × बीटा = c/a. जर आपल्याला अल्फा आणि बीटाचा प्रोडक्ट काढायचा असेल तर आपण काय फॉर्म्युला यूज करणार, c/a. सेकंड बघा, नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0 डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac. Hence b² - 4ac is called a discriminant and is denoted by Greek letter delta. आता काय सांगितलेलं आहे आपल्याला, ax² + bx + c = 0 हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ह्याची जी रूट्स असणार आहेत त्याचं जे नेचर असणार आहे, नेचर ऑफ रूट्स, हे कशावरती डिपेंड्स असणार आहे, b² - 4ac या व्हॅल्यूवरती काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. आणि म्हणूनच काय, ह्या b² - 4ac ला काय म्हटलेलं आहे, डिस्क्रिमिनंट. b² - 4ac लाच डिस्क्रिमिनंट म्हटलेलं आहे. अँड इज डिनोटेड बाय, ते कशानं दर्शवले जातं, ग्रीक लेटर डेल्टानं दाखवलं जातं. थर्ड बघा, इफ डेल्टा = 0 द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. जर डेल्टाची व्हॅल्यू 0 मिळाली, डेल्टा म्हणजेच काय, b² - 4ac ची व्हॅल्यू जर 0 मिळाली तर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. रूटचं जे नेचर असणार आहे ते कसं असणार आहे, रिअल अँड इक्वल असणार आहेत रूट्स. इफ डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड अनइक्वल. जर डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला 0पेक्षा ग्रेटर मिळाली तर रूट्स कसे असणार आहेत, रिअल अँड अनइक्वल असणार आहेत. इफ डेल्टा इज स्मॉलर दॅन 0 द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. आणि जर डेल्टाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 0पेक्षा स्मॉलर मिळाली तर रूट्स कसे असणार आहेत, नॉट रिअल, रिअल असणार नाहीत. द क्वाड्रॅटिक इक्वेशन हुज रूट्स आर अल्फा अँड बीटा इज. आता जर एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि त्याचे अल्फा अँड बीटा रूट्स असतील तर आपण ते क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं काढणार पहा, x² - अल्फा + बीटा × x + अल्फा × बीटा = 0. हा फॉर्म्युला यूज करून काय करू शकतो आपण, जर आपल्याला अल्फा आणि बीटा रूट्स माहिती असतील तर आपण हा फॉर्म्युला यूज करून क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करू शकतो. हे काय पाहिजे तुम्हाला, इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. आता आपण काय करू, प्रॅक्टिस सेट 2.5 सॉल्व करायला घेऊ. पहा, फर्स्ट काय दिलेलं आहे, ॲक्टिव्हिटी दिलेलं आहे. ॲक्टिव्हिटी काय बघा, फिल इन द गॅप्स अँड कंप्लीट. क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0 हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. b² - 4ac = 5 या क्वाड्रॅटिक इक्वेशनची जी आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू दिलेली आहे, b² - 4ac = 5 आणि b² - 4ac = -5. आणि त्याच्यावरून आपल्याला काय लिहायचे आहेत, नेचर ऑफ रूट्स. जर b² - 4ac = 5 असेल म्हणजेच डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर काय असेल, 5 असेल म्हणजे 0पेक्षा ग्रेटर असेल तर रूट काय असेल, नेचर ऑफ रूट काय असेल पहा, रूट्स कसे असतील, रूट्स आर रिअल अँड अनइक्वल असतील. रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. जेव्हा आपण रूट्स आर रिअल अँड अनइक्वल, कारण आपण पाहिलेलं आहे जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असेल तर रूट्स कसे असतात, रिअल अँड इक्वल असतात.
जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0पेक्षा ग्रेटर असेल तर रूट्स कसे असतात, रूट्स आर रिअल अँड अनइक्वल असतात. आणि जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0पेक्षा स्मॉलर असेल तर रूट्स कसे असतात, रूट्स आर नॉट रिअल असतात. म्हणजे ते आन्सर काय येईल पहा, b² - 4ac काय आहे, 0पेक्षा स्मॉलर आहे, -5 आहे. म्हणजे ते रूट्स कसे असतील, रूट्स आर नॉट रिअल, रूट्स आर नॉट रिअल. त्यानंतर पहा सम ऑफ रूट्स दिलेला आहे -7, प्रोडक्ट ऑफ रूट्स दिलेला आहे 5 आणि त्याच्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं आहे. आता आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल, हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. काय फॉर्म्युला, x² मायनस ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. हा फॉर्म्युला यूज करून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहू शकतो. पहा x² मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजेच काही सम ऑफ रूट्स. आता सम ऑफ रूट्स आपल्याला दिलेला आहे, तर आपण -7 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजेच काय प्रोडक्ट ऑफ रूट्स दिलेलं आहे आपल्याला, प्रोडक्ट ऑफ रूट्स 5 इज इक्वल्स टू 0. म्हणजेच इक्वेशन काय येईल पहा, x² मायनस मायनस काय होईल प्लस 7x प्लस 5 इज इक्वल्स टू 0. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळालं पहा, x² प्लस 7x प्लस 5 इज इक्वल्स टू 0. म्हणजेच जर आपल्याला सम ऑफ रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स माहीत असेल किंवा रूट्स माहिती असतील तर आपण हे इक्वेशन यूज करून, हा फॉर्म्युला यूज करून काय करू शकतो, आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करू शकतो. व्हॅल्यू येते आपण आन्सर x² प्लस 7x प्लस 5 इज इक्वल्स टू 0. त्यानंतर थर्ड पहा, इफ अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अल्फा आणि बीटा ही काय रूट्स आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनची. इथे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यासाठी आपल्याला प्रथम काय करावे लागतील, ए बी आणि सीच्या व्हॅल्यू फाइंड करून घ्याव्या लागतील. पहा कसं सॉल्व करता येईल आपल्याला. काय करू आपण, हे इक्वेशन पहिला कंपेअर करू क्वाड्रॅटिक इक्वेशनशी. 2x² मायनस 4x मायनस 3 इज इक्वल्स टू 0 compare with ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. या इक्वेशनशी कंपेअर करू. यावरून आपल्याला a, b आणि c च्या व्हॅल्यू मिळतील. a ची व्हॅल्यू काय येईल पहा, x² चा कोएफिशियंट काय, x² चा कोएफिशियंट 2 म्हणजेच a ची व्हॅल्यू काय येईल 2. वी गेट a इज इक्वल्स टू 2. बी ची व्हॅल्यू काय पहा, एक्सचा कोएफिशियंट काय आहे ते बी, ते एक्सचा कोएफिशियंट -4 आहे म्हणजेच बी ची व्हॅल्यू काय मिळाली -4. आणि सी ची व्हॅल्यू काय पहा, सी म्हणजेच कॉन्स्टंट टर्म काय आहे ते कॉन्स्टंट टर्म -3 म्हणजे सी ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला -3. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, अल्फा प्लस बीटा. पहा अल्फा प्लस बीटा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय -b/a मायनस, आता बी ची व्हॅल्यू काय आहे -4 म्हणजे ते काय -4/a. ए ची व्हॅल्यू काय आहे 2, तर ते भाग जाईल 2 1 जार 2 2 2 जार 4 मायनस मायनस काय होईल प्लस होईल म्हणजेच येथे व्हॅल्यू काय येईल, आन्सर काय येईल 2. त्यानंतर अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. अल्फा इंटू बीटा फॉर्म्युला काय आहे c/a. आता सी ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -3/a. ए ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 2 म्हणजेच अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -3/2. लिहू आपण येते अल्फा प्लस बीटा काय आली व्हॅल्यू 2 आणि अल्फा इंटू बीटा काय व्हॅल्यू मिळाली -3/2. पुन्हा क्वेश्चन सेकंड पहा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आता आपल्याला काय करायचे आहे, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे म्हणजेच b² मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यासाठी आपल्याला प्रथम काय करावं लागेल, a b c ची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. पहा कशी फाइंड करता येईल, कंपेअर
एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल्स टू 0 विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. हे इक्वेशन आपल्याला काय करावे लागेल, एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 या इक्वेशनशी कंपेअर करावं लागेल. पहा इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट a आहे, येथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे, काय नाही म्हणजेच काय असतो 1, म्हणजेच a ची व्हॅल्यू काय मिळाली 1. वी गेट a इज इक्वल्स टू 1. b इज इक्वल्स टू एक्सचा कोएफिशियंट काय आहे b, येथे एक्सचा कोएफिशियंट काय 7, म्हणजेच b ची व्हॅल्यू काय मिळाली 7. c म्हणजेच काय कॉन्स्टंट टर्म, येथे कॉन्स्टंट टर्म काय -1, म्हणजे c ची व्हॅल्यू काय मिळाली -1. आता आपल्याला डिस्क्रिमिनंट फाइंड करायचं आहे. डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, देअरफॉर b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू, याच्यामध्ये आपण ह्या व्हॅल्यू पुट करू. b ची व्हॅल्यू काय 7, b स्क्वेअर म्हणजे 7चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a इंटू c, 4 इंटू a, a किती आहे 1 इंटू c, c किती आहे -1. 7चा स्क्वेअर काय येईल, 7 7 जार 49. आता इथे मायनस साईन आहे, इथे मायनस साईन आहे, मायनस मायनस प्लस होईल. 4 1 जार 4, 4 1 जार 4, 49 प्लस 4 किती येईल पहा 53. देअरफॉर b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू 53, किंवा तुम्ही काय लिहू शकता, d इज इक्वल्स टू 53 किंवा डेल्टा इज इक्वल्स टू 53 असं सुद्धा तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. हे इक्वेशन पहिला आपण काय करू, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c शी कंपेअर करू. कंपेअर 2y स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इज इक्वल्स टू 0 विथ ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. आता y स्क्वेअरचा कोएफिशियंट a, येथे y स्क्वेअरचा कोएफिशियंट 2 आहे, म्हणजेच a ची व्हॅल्यू 2 मिळाली. येथे y चा कोएफिशियंट काय आहे b चा, येथे y चा कोएफिशियंट -5 म्हणजेच b ची व्हॅल्यू -5. c कॉन्स्टंट टर्म काय 10, म्हणजे c ची व्हॅल्यू मिळाली 10. आता आपल्याला डिस्क्रिमिनंट काढायचं आहे. देअरफॉर b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू, ह्या व्हॅल्यू आपण यामध्ये पुट करू. b स्क्वेअर, b किती आहे -5, -5चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a किती आहे 2 इंटू c, c किती आहे 10, -5चा स्क्वेअर काय येईल 5 5 जार 25 मायनस 4 2 जार 8, 8 10 जार 80. आता 25, 80 मधून जर आपण 25 मायनस केले तर किती येईल पहा, 10 मायनस 5 5, कॅरीवर 1 येईल, 8 मधून 3 गेले 5, म्हणजेच किती येईल 55. साईन काय येईल मायनस, ग्रेटर नंबरचं साईन येईल, काय येईल -55. म्हणजेच आपल्याला b स्क्वेअर मायनस 4ac म्हणजेच डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय मिळाली -55. थर्ड एक्झाम्पल पहा. प्रथम काय करू आपण, हे इक्वेशन काय करू, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या इक्वेशनशी प्लस c इज इक्वल्स टू 0 या इक्वेशनशी कंपेअर करू. पहा कंपेअर √2 x स्क्वेअर प्लस 4x प्लस 2 √2 इज इक्वल्स टू 0 विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. वी गेट, आता ही दोन इक्वेशन आपल्याला कंपेअर केल्यावर a ची व्हॅल्यू काय मिळेल पहा, √2 मिळेल, a ची व्हॅल्यू √2 मिळेल. a इज इक्वल्स टू √2. त्यानंतर b ची व्हॅल्यू काय मिळेल पहा, b ची व्हॅल्यू 4 मिळेल. आणि c ची व्हॅल्यू काय मिळेल पहा, c कॉन्स्टंट टर्मची व्हॅल्यू आपल्याला, c या कॉन्स्टंट टर्मची व्हॅल्यू आपल्याला 2√2 मिळेल.
आता आपल्याला डिस्क्रिमिनंट फाइंड करायचं आहे. देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करायची. बीची व्हॅल्यू काय 4, बी स्क्वेअर म्हणजेच 4चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए किती आहे √2 इंटू सीची व्हॅल्यू किती आहे 2√2. 4चा स्क्वेअर काय येईल 4 4 जार 16 मायनस 4 2 जार 8 येईल आणि √2 इंटू √2 किती येईल 2 येईल. म्हणजेच पहा 4 2 जार 8 आणि हे √2 इंटू √2 2 आलं म्हणजेच 8 2 जार 16. 4 2 जार 8 8 2 जार 16 येईल. 16 मायनस 16 0 म्हणजेच आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय मिळाली 0. देअरफॉर तुम्ही असंही लिहू शकता डेल्टा इज इक्वल्स टू 0 किंवा कसं लिहू शकता बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू 0. क्वेश्चन 3 पहा. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे त्याचं जे रूट मिळणार आहे त्याचं नेचर काय ते फाइंड करायचं आहे. त्यासाठी आपल्याला प्रथम काय करावं लागेल ए बी आणि सीची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल आणि त्यावरून आपल्याला रूट्सच्या व्हॅल्यू काढून त्या रूट्सचं नेचर कसं आहे ते काढावं लागेल. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. फर्स्ट काय करू हे इक्वेशन कंपेअर करू. कंपेअर x square minus 4x plus 4 is equals to 0 with ax square plus bx plus c is equals to 0. या इक्वेशनशी कंपेअर करू. वी गेट यावरून आपल्याला ए बी सीच्या व्हॅल्यू मिळतील. एची व्हॅल्यू काय येईल पहा. येथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय ए, येथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 आहे 1 मिळेल. एक्सचा कोएफिशियंट बी आहे, येथे एक्सचा कोएफिशियंट काय -4 म्हणजेच बीची व्हॅल्यू मिळेल -4. सी कॉन्स्टंट टर्म त्याची व्हॅल्यू काय मिळेल 4. सी इज इक्वल्स टू 4. आता आपल्याला काय करायचे आहेत नेचर ऑफ रूट्स ठरवायचं आहे. म्हणजेच आपल्याला फर्स्ट काय काढावे लागेल पहा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढावी लागेल डिस्क्रिमिनंटची आणि त्याच्यावरून आपण नेचर ऑफ रूट्स लिहू शकतो. म्हणजेच आता आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढावी लागेल. आता बी स्क्वेअर बीची -4चा स्क्वेअर -4 इंटू एची व्हॅल्यू काय 1 इंटू सीची व्हॅल्यू काय 4. -4चा स्क्वेअर काय 16 -4 4 जार 16 इंटू 1 किंवा 4 1 जार 4 4 4 जार 16. 16 - 16 काय 0. म्हणजेच आपल्याला डिस्क्रिमिनंट काय मिळाला पहा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 मिळाली. डेल्टा इज इक्वल्स टू 0. देअरफॉर नेचर ऑफ रूट्स त्याच्यावरून आपण नेचर ऑफ रूट्स काय लिहू शकतो पहा जर डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला 0 मिळाली डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 मिळाली तर नेचर ऑफ रूट्स कसं असतं नेचर ऑफ रूट्स आर रिअल अँड इक्वल. इक्वल अशा प्रकारे काय करायचं एक्झाम्पल सॉल्व करायचं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. प्रथम काय करू आपण कंपेअर 2y² - 7y + 2 इज इक्वल्स टू 0 विथ ay² + by इज इक्वल प्लस c इज इक्वल्स टू 0. वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट ए आहे येथे वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट 2 आहे म्हणजेच एची व्हॅल्यू 2 मिळाली. बीची व्हॅल्यू काय मिळेल पहा येथे वायचा कोएफिशियंट बी आहे येथे वायचा कोएफिशियंट -7 आहे म्हणजेच बीची व्हॅल्यू काय येईल -7. सी कॉन्स्टंट टर्म किती आहे 2. आता काय करू आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढू. बी स्क्वेअर -4ac इज इक्वल्स टू बी किती आहे पहा -7 बीचा स्क्वेअर म्हणजेच -7चा स्क्वेअर -4 इंटू ए किती आहे 2 इंटू सी किती आहे 2. -7चा स्क्वेअर काय येईल 7 7 जार 49 -4 2 जार 8 8 2 जार 16 49 - 16 किती येईल पहा 9 - 6 3 4 - 1 4 - 1 3 येईल 33 येईल आन्सर. म्हणजेच आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू किती मिळाली
33 म्हणजेच काय ग्रेटर दॅन 0. डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला ग्रेटर दॅन 0 मिळाली, 0पेक्षा ग्रेटर आहे. म्हणजेच नेचर ऑफ रूट्स काय असेल पहा. देअरफॉर जर डेल्टाची व्हॅल्यू काय असेल 0पेक्षा ग्रेटर असेल म्हणजेच पॉझिटिव्ह असेल तर नेचर ऑफ रूट काय असतं. नेचर ऑफ रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. रिअल अँड अनइक्वल. थर्ड एक्झाम्पल पहा. m² + 2m + 9 = 0. कंपेअर. प्रथम काय करू आपण हे इक्वेशन m² + 2m + 9 कंपेअर करू. कशाशी कंपेअर करू. विथ am² + bm + c = 0. we get a ची व्हॅल्यू काय मिळेल पहा. m² चा कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 आहे. a ची व्हॅल्यू 1. b ची व्हॅल्यू काय मिळेल. m चा कोएफिशियंट काय 2 म्हणजे b ची व्हॅल्यू 2 मिळेल. आणि c कॉन्स्टंट टर्म काय 9 म्हणजे c ची व्हॅल्यू 9 मिळेल. आता काय करू आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. b² - 4ac ची व्हॅल्यू काढू. b ची व्हॅल्यू काय 2. b² आहे म्हणजे 2 चा स्क्वेअर -4 × a. a ची व्हॅल्यू 1 × c. c ची व्हॅल्यू 9. 2 चा स्क्वेअर काय 4 -4 × 1 = 4 4 × 9 = 36. 36 - 4 6 - 4 2 आणि 3 32 येईल. साईन काय येईल ग्रेटर नंबरचं साईन. 36चं साईन काय मायनस. म्हणजेच आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय मिळाली बघा. डेल्टाची व्हॅल्यू काय मिळाली स्मॉलर दॅन 0. 0पेक्षा काय मिळाली स्मॉलर मिळाली. 0पेक्षा स्मॉलर मिळाली. आणि जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय असेल 0पेक्षा स्मॉलर असेल तर रूट्स काय असतात. रूट्स आर नॉट रिअल. देअरफॉर नेचर ऑफ रूट्स आर नॉट रिअल. पुन्हा एकदा पहा आपण एवढी एक्झाम्पल्स कशी सॉल्व्ह. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.